तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुम्ही 10वी पास असाल आणि तुम्हाला जर चांगली टक्केवारी असतील 70, 80, 90%, 95%, तर तुम्हाला सरकारी नोकरी जी आहे ती आलेली आहे. यामध्ये तुम्ही थंबनेल पाहून विचार करू शकता की नोटिफिकेशन जारी, शेड्यूल 2 पोस्ट ऑफिस भरती 2026 नवीन भरती सुरू झालेली आहे. त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. हे तुम्हाला मी सर्व नोटिफिकेशन वगैरे दाखवणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, तर सबस्क्राईब करा मित्रांनो. तर या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही, भारत सरकार संचार मंत्रालय डाक विभाग डाक भवन दिनांक 24/7/2026 जो आहे तो हा GR आहे. ऑल द CPMSG ऑल द GM CEPT मैसूर सब्जेक्ट विषय काय आहे पाहू शकता. GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज अँड टेंटेटिव्ह शेड्यूल, म्हणजेच तात्पुरत्या प्रमाणाचं शेड्यूल जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. काय आहे मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. तर पाहू शकता या ठिकाणी तुम्ही, सर मॅडम, दिस इज रिगार्डिंग द प्रिपरेटरी एक्सरसाइज टू बी कॅरिड आउट बाय द सर्कल्स अँड डिव्हिजन्स फॉर GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026. तर मित्रांनो, पहिलं शेड्यूल जे आहे ते जानेवारी 2026 आलं होतं आणि त्याच्यात जे आहे ते एकूण 4 मेरिट लिस्ट आलेली आहेत. आता जे आहे ते दुसरं शेड्यूल येणार आहे आणि त्यामध्ये नवीन वॅकन्सीज जे आहेत ते येणार आहेत. तुम्हाला अशीच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करावं लागेल आणि जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि तुम्हाला 10वीला किती टक्के आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. या ठिकाणी जे आहे ते पाहू शकता. पहिला आहे SR नंबर कॉन्फिगरेशन रिव्हॅल्युएशन रिव्हेरिफिकेशन ऑफ द एज्युकेशनल बोर्ड्स बाय द सर्कल 27/7/2026 ते 3/8/2026. याचा अर्थ काय होतो तर संबंधित विभागामार्फत शैक्षणिक मंडळांचे पुनर्पडताळणी करण्यासाठी जे आहे ते 27/7/2026 म्हणजेच उद्यापासून ते 3/8/2026 3 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे की वॅकन्सी कॅप्चरिंग बाय द डिव्हिजन्स, संबंधित विभागांमार्फत रिक्त पदांची नोंद जे आहे ते 27/7/2026 ते 3/8/2026 पर्यंत घेणार आहे. म्हणजे उद्यापासून जे आहे ते डिव्हिजन वाईज पदं किती रिक्त आहेत याची नोंद घेण्यासाठी सुरुवात होणार आहे. त्यानंतर तिसरं आहे व्हेरिफिकेशन ऑफ वॅकन्सी कॅप्चर्ड बाय दी सर्कलमार्फत जे आहे ते सर्कल स्तरावर रिक्त पदांची पडताळणी करण्यासाठी 4/8/2026 ते 5/8/2026 पर्यंत टाईम लागणार आहे. म्हणजे 4 ऑगस्ट ते 5 ऑगस्टपर्यंत सर्कलला किती पदं रिक्त आहेत हे पाहणार आहेत. त्यानंतर रिलीज ऑफ डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन अँड सबस्क्युएंट ॲक्टिव्हिटीज टू बी इंटिमेटेड सेपरेटली, म्हणजेच सविस्तर अधिसूचना केल्यानंतरच प्रक्रिया प्रसिद्ध करणे. लवकरच रिक्त पदांची जे आहे ते ही या ठिकाणी 5 ऑगस्टच्या नंतर तुम्हाला जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन पाहावयास मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जे आहे ते अपडेट या ठिकाणी दिलेली आहे की पोस्ट ऑफिस भरतीचं नोटिफिकेशन हे जे आहे ते 5 ऑगस्टच्या नंतर येणार आहे. तुम्हाला 5 ते 10 ऑगस्ट यामध्ये जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन, त्यामध्ये किती पदे रिक्त आहेत आणि कसं असणार आहे त्याच्यातली सूचना, डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन जे आहे ते 5 ते 10 ऑगस्टपर्यंत येणार आहे. म्हणजे शेड्यूल 2ची भरती जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, ओरिजिनल डॉक्युमेंट आहे आणि ओरिजिनल PDF आहे. त्यानंतर फॉर फायनल वॅकन्सीज नोटिफिकेशन द फॉलोइंग वॅकन्सीज आज ऑन 30/6/2026 म्हणजे 30 जून 2026 वुड बी इन्क्लुडेड एक्झिक्युटेड बाय द डिव्हिजन्स. याचा अर्थ काय होतो तर पाहू शकता तुम्ही, अंतिम रिक्त पदांच्या अधिसूचनेसाठी 30/6/2026 पर्यंतची खालील रिक्त पदे विभागांकडून समाविष्ट व वगळली जातील. त्यानंतर टू बी इन्क्लुडेड या ठिकाणी पाहू शकता वॅकन्सीज रायझिंग बिटवीन 1/1/2026 अँड 30/6/2026 ड्यू टू. तर समाविष्ट करण्यात येणारी रिक्त पदे 1/1/2026 ते 30/6/2026 या कालावधीत निर्माण झालेली रिक्त पदे समाविष्ट केली जातील, असं जे आहे ते या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही आता स्क्रीनशॉट्स देखील मारून घेऊ शकता. ही माहिती आहे की नोटिफिकेशन, डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन कधी येणार आहे. आणि हे जे आहे ते डाक विभाग, डाक भवन संसद मार्ग GDSचं जे आहे ते ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा झाला हे निश्चित कळवा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर तुम्हाला जे आहे ते ट्रिक वगैरे सर्व काही पाहायचे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो तुमचे. आणि 10वीला किती टक्के आहेत हे तुम्ही कमेंट करून कळवू शकता. धन्यवाद मित्रांनो.